एक लक्षात घ्या, माझ्या माहितीप्रमाणे आंदोलन अद्याप संपलेलं नाही. काल रात्रभर माझी काही प्रमुख आंदोलक नेत्यांशी चर्चा झाली. आज दुपारनंतर आम्ही तिकडे जाणार आहोत. काल देशाच्या युवा शक्तीनं, तुम्ही त्याला काय जेन झी म्हणा किंवा वाय झी म्हणा, देशाच्या युवा शक्तीनं आपला संताप, आपला उद्रेक ज्या पद्धतीने व्यक्त केला त्यालाच आम्ही लोकशाही मानतो. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सरकारने आणि त्यांच्या पोलिसांनी त्या तरुण मुलांवर, मुलींवर ज्या प्रकारचा अमानुष लाठी हल्ला केला, अश्रुधूर सोडला, फरफटत नेलं, पाय तोडले, डोकं फोडलंय, जाऊन पहा तुम्ही. आम्हाला जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण झाली. जालियनवाला बागेत जनरल डायरनं गोळ्या घातल्या. इथे भाजपच्या जनरल कायरने लाठीमार केला, अश्रुधूर सोडला, लहान लहान मुलींचा आक्रोश पाहिला. यांना मुलं बाळं नसल्यामुळे किंवा जे आहे ते परदेशात असल्यामुळं सुरक्षित, त्यांना आमच्या भारतातल्या मातीतल्या मुलांचं दुःख, त्यांच्या आईवडिलांचं दुःख आणि यातना कळणार नाहीत. म्हणूनच मी आज सांगितलं, कालचा दिवस हा भारतीय लोकशाहीतला अत्यंत काळा दिवस होता, ब्लॅक डे. हा 20 जुलै हा दिवस यापुढे डरपोक दिवस म्हणून साजरा करावा. डरपोक दिवस.